आपल्याकडे इथे 5 वेगवेगळे चंचुपात्र आहेत आणि प्रत्येकामध्ये वेगवेगळे द्रावण किंवा मिश्रण आहेत. तर हे जे पहिलं चंचुपात्र आहे यामध्ये शुद्ध पाणी आहे. तर म्हणजे इथे फक्त पाणी, एकच पदार्थ आहे. आता यापुढचं थोडं गमतीशीर आहे. इथे आपल्याकडे पाणी आहे, पण या पाण्यामध्ये आपण वाळू मिसळलेली आहे. त्यामुळे याला आपण नक्कीच मिश्रण असं म्हणू शकतो, कारण आपण ही वाळू त्या पाण्यात मिसळली आहे. आता तुम्ही कधीतरी समांगी आणि विषमांगी मिश्रण असे शब्द ऐकले असतील. आणि खरं तर समांगी म्हणजे एखाद्या पदार्थामध्ये जे काही मिसळलं आहे ते सगळीकडे व्यवस्थित एकसारखंच मिसळलं गेलं आहे असं मिश्रण. त्याला आपण समांगी मिश्रण म्हणतो. म्हणजे इथे वाळूचे कण ह्या पाण्यामध्ये पूर्णपणे एकसारखे मिसळले गेले आहे. त्यांची संहती या पाण्यामध्ये सगळीकडे एकसारखीच असेल तर त्याला समांगी मिश्रण असं म्हणू आपण. मग कदाचित ही वाळू जर खूप चांगल्या प्रकारे मिसळली गेली असेल आणि तिची संहती सगळीकडे एकसमान असेल तर त्याला आपण समांगी मिश्रण म्हणू. पण असं सहसा होत नाही ना. वाळू ही भांड्याच्या तळाशी जमा होते आणि मग असं झालं की या वाळूची संहती सगळीकडे समान कशी काय असेल? नसेलच ना. आणि मग हे समांगी मिश्रण नसून विषमांगी मिश्रण बनेल. ठीक आहे. आता या पुढच्या चंचुपात्रामध्ये इथेनॉल आणि प्रोपेनॉल असे 2 अल्कोहोल्स घेतले आहे. आता इथे पाणी नाही आहे, ठीक आहे. इथे इथेनॉल आहे आणि प्रोपॅनॉल आहे आणि हे दोन्ही सुद्धा द्रव पदार्थ आहेत आणि हे दोन्ही एकमेकांमध्ये खूप छान प्रकारे मिसळले गेले आहेत. तर इथे या दोन्हींची संहती एकमेकांसारखी नाही आहे. पण या मिश्रणाचा कुठलाही भाग घेतला, इथला किंवा इथला किंवा इथला, तरी या दोन्हींचं प्रमाण सारखंच असणार. या चंचुपात्रातल्या कुठल्याही थेंबामध्ये 95% इथेनॉल आणि 5% प्रोपॅनॉल असणारच. म्हणून मग हे असेल समांगी मिश्रण. बरं, आता पुढे जाऊया. एखाद्या द्रावणातील द्राव्य आणि द्रावक यांच्या व्याख्या आता बघूया. जेव्हा आपण एखाद्या समांगी मिश्रणाबद्दल बोलत असतो, समांगी म्हणजे काय? तर ज्यातून तुम्ही काहीही साधं गाळून वेगळं करू शकत नाही. जसं इथे आपण इथेनॉल आणि प्रोपॅनॉल गाळणीतून गाळलं तर वेगवेगळं नाही होऊ शकत, म्हणून ते समांगी मिश्रण आहे, बरोबर. तर जेव्हा अशा समांगी मिश्रणाबद्दल आपण बोलत असतो तेव्हा त्याला आपण द्रावण म्हणतो. तर मग सामान्यतः जेव्हा द्रावणामध्ये जी वस्तू कमी प्रमाणात असते तिला द्राव्य म्हणतात, ठीक आहे. आणि जी वस्तू जास्त प्रमाणात असते तिला द्रावक म्हणतात. उदाहरणार्थ इथे प्रोपॅनॉल हे 5% आहे तर त्याला द्राव्य म्हणतात. ह्या द्रावणामधलं हे द्राव्य प्रोपॅनॉल द्राव्य आहे. इथेनॉल जास्त प्रमाणात आहे त्यामुळे ते द्रावक आहे, ठीक आहे. आणि हे दोन्ही मिळून बनतं द्रावण. आता यानंतर आपल्याकडे आहे हे जलीय द्रावण. कारण इथे द्रावक हा पाणी आहे, जल आहे. ह्या द्रावणात पाण्यामध्ये मीठ विरघळवलेलं आहे. मीठ म्हणजे काय? सोडियम क्लोराईड. आणि जेव्हा हे सोडियम क्लोराईड पाण्यामध्ये विरघळवलं जातं तेव्हा त्याचं सोडियम आयन आणि क्लोरीन आयन्समध्ये विघटन होतं. सोडियम आयन धनप्रभारित आणि क्लोरीन आयन ऋणप्रभारित असतात. पण हे मीठ म्हणजे सोडियम आणि क्लोरीनचे आयन या पाण्यामध्ये एकसारखे विरघळून जातात आणि म्हणून हे फक्त मिश्रण नसून हे द्रावण असतं. म्हणजे या मिश्रणामध्ये, या द्रावणामध्ये सगळीकडे सोडियम आणि क्लोराईडची समान संहती मिळेल, म्हणून हे द्रावण आहे. आता ह्यामध्ये, या द्रावणामध्ये द्रावक आणि द्राव्य कुठलं आहे तुम्हाला ओळखता येईल का? तर पहा, इथे पाणी जास्त प्रमाणात आहे म्हणून ते द्रावक आहे आणि पाण्यामध्ये जरासं मीठ विरघळवलेलं आहे म्हणून मीठ हे द्राव्य आहे, ठीक आहे. पुन्हा एकदा, जे जास्त प्रमाणात असतं ते द्रावक आणि जे कमी असतं ते द्राव्य. तर अशा प्रकारे ज्या द्रावणामध्ये पाणी हे द्रावक असतं त्याला आपण जलीय द्रावण म्हणतो, बरोबर. हे आपण आधीच बघितलं. याला इंग्लिशमध्ये ॲक्वियस सोल्युशन असं म्हणतात. ॲक्वा म्हणजे पाणी आणि रासायनिक अभिक्रियांमध्ये जलीय द्रावण आहे हे दाखवण्यासाठी असं कंसामध्ये AQ लिहिलं जातं, ठीक आहे. आता या शेवटच्या चंचुपात्रामध्ये पाणी आणि ग्लुकोज यांचं मिश्रण आहे. हे सुद्धा एक द्रावण आहे, जलीय द्रावण आहे, ठीक आहे.
कारण यामध्ये द्राव्य ग्लुकोज आणि द्रावक पाणी आहे. तर हे सुद्धा जलीय द्रावण आहे, बरोबर. आता हा ग्लुकोजचा रेणू असा आहे ज्याचं धन आणि ऋण आयनांमध्ये विचरण होत नाही. पण या रेणूमध्ये असे काही भाग असतात जे ध्रुवीय असतात आणि त्यामुळे हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळू शकतं. खाऱ्या पाण्यामध्ये म्हणजे या मिठाच्या पाण्यामध्ये सोडियम आणि क्लोरीन हे आयन असल्यामुळे आणि ते मुक्तपणे या पाण्यामध्ये फिरू शकत असल्यामुळे ह्या पाण्यातून विद्युत वहन केलं जाऊ शकतं. पण ग्लुकोजचं विचरण होत नाही, त्यामुळे इथून विजेचं वहन केलं जाऊ शकत नाही. पण तरीही हे सुद्धा एक जलीय द्रावण आहे, बरोबर. आणि आता या सगळ्यांमध्ये शेवटचं म्हणजे जेव्हा आपण द्रावणांबद्दल बोलत असतो तेव्हा जर द्रावकाच्या तुलनेमध्ये द्राव्य खूप कमी असेल तर त्याला विरल द्रावण म्हणतात. पण द्रावकाच्या तुलनेत द्राव्य जर जास्त असेल तर त्याला संहत द्रावण म्हणतात. आता यामध्ये कुठलीही निश्चित मर्यादा नसते, पण तरी विरल आणि संहत द्रावण एकमेकांच्या सापेक्ष मोजले जाऊ शकतात. ठीक आहे, तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.